काँग्रेस जे आज 9 दिवस इकडे एमपीएससीच्या मुळावर बसून आहे त्याचा इम्पॅक्ट नक्कीच झालेला आहे. त्याचबरोबर विद्यार्थी संघटना जे बाहेर बाहेर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलनं घेत आहे, तर त्याचाही असा हा एक कम्युनिटिव्ह इम्पॅक्ट सरकारवर झालेला आहे आणि त्याच्या ह्या आंदोलनाची तीव्रता सरकारने 1 वर्ष का होईना पण ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेणार असा निर्णय जाहीर केला. परंतु आम्ही ही ऑफलाईन पद्धतीने व्हावी म्हणून आंदोलन हे आमचं असं पुढे सुरूच राहील. आमची पहिली मागणी होती की ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच व्हावी. नॉर्मलायझेशन पद्धत आहे त्याच्यामध्ये खूप कन्फ्युजन आहे. विद्यार्थ्यांना कळतच नाहीये की पर्सेंटेज कसे कॅल्क्युलेट होत आहेत आणि त्याच्यामध्ये खूप घोळ आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की आमचे चांगले मार्क्स यायला पाहिजे पण या नॉर्मलायझेशन पद्धतीमुळे त्यांना कॅल्क्युलेट करता येत नाही, म्हणून आम्ही ती पद्धत सुद्धा रद्द करायला सांगितली आहे. आणि ह्या पुढे सरकार जर असे निर्णय घेणार असेल तर हे जे एमपीएससीचे स्टेक होल्डर्स आहेत, विद्यार्थी संघटना आहेत आणि त्याशिवाय पालक आणि क्लासेस चालवणारे सर आहेत, यांना विश्वासात घेऊन यांच्याबरोबर चर्चा करून त्यांनी याच्या पुढचे निर्णय घेतले गेले पाहिजे. ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.